राष्ट्रगीताचा सन्मान म्हणून उभं न राहिल्याने एका मुस्लिम कुटुंबाला सिनेमागृहातून बाहेर काढण्यात आलं। कुर्ल्याच्या पीव्हीआर सिनेमागृहातील हा प्रकार आहे, घटना आहे। तमाशा चित्रपटाचा शो सुरू होता आणि सुरू झालेल्या राष्ट्रगीताच्या वेळी कुटुंब उभं राहिलं नाही आणि त्यामुळे त्याचा अवमान झाला आणि म्हणून तिथे उपस्थित प्रेक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। जोपर्यंत हे मुस्लिम कुटुंब थिएटर सोडून जात नाही तोपर्यंत चित्रपट सुरू होऊ देणार नाही असं प्रेक्षकांनी स्पष्ट केलेलं आहे। राष्ट्रगीताचा अवमान झाल्याप्रकरणी एका मुस्लिम कुटुंबाला इथे तीव्र नाराजी प्रेक्षकांची पाहायला मिळालेली आहे। कुर्ल्याच्या पीव्हीआर सिनेमातला गृहातला हा प्रकार आहे। राष्ट्रगीतात सन्मान म्हणून उभं न राहिल्यामुळे एका मुस्लिम कुटुंबाला थिएटरच्या बाहेर काढण्यात आलं। कुर्ल्याच्या पीव्हीआर सिनेमा गृहातली ही घटना आहे। तमाशा चित्रपटाचा शो आधी सुरू झालेलं राष्ट्रगीत त्याचा सन्मान म्हणून उभं न राहिल्यामुळे या मुस्लिम कुटुंबाला प्रेक्षकांनी विरोध केला आणि त्यांना बाहेर जाण्यास सांगितलं। तोपर्यंत शो सुरू होणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे। आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत आहेत। श्रेयस, इथे राष्ट्रगीताचा अवमान झाल्याप्रकरणी पीव्हीआरच्या सिनेमात हा प्रकार घडलेला आहे, काय अधिक माहिती याविषयी? खरं तर माहिती आतापर्यंत एवढीच मिळते आपल्याला नितीन, आणि की तमाशा सिनेमा चालू होता आणि राष्ट्रगीताला एक मुस्लिम फॅमिली ती उभी राहिली नाही फॉर द रिस्पेक्ट ऑफ द अँथम, आणि कुठे ना कुठे बाकी प्रेक्षक या गोष्टीला रागवले आणि साहजिक आहे रागवणं। ते रागवले आणि त्या फॅमिली त्यांनी बाहेर जायला सांगितलं। तिकडे खूप वादविवाद झाले। ती फॅमिली जायला तयार नव्हती, पण तरीही त्यांना बाहेर काढलं आणि त्यांना असंही सांगितलं की जोपर्यंत तुम्ही बाहेर येणार नाही तोपर्यंत सिनेमा हा चालू होणार नाही। शेवटी त्या फॅमिलीला बाहेर जावं लागलं। कुठे ना कुठे आतापर्यंत जी माहिती एवढीच मिळते आपल्याला माधव, आणि पुढच्या माहितीकडे आपल्याला आमचं लक्ष लागलेलं आहे। धन्यवाद श्रेयस या संपूर्ण माहितीसाठी। तर कुर्ल्याच्या पीव्हीआर सिनेमामध्ये हा प्रकार घडलेला आहे। या गृहामध्ये राष्ट्रगीताचा अवमान झाल्याप्रकरणी इतर प्रेक्षकांनी त्या मुस्लिम कुटुंबाला ज्यांनी अवमान केला राष्ट्रगीताचा त्यांना बाहेर काढण्यात या ठिकाणी बाहेर जायला सांगितलं आहे आणि तोपर्यंत शो सुरू होणार नाही असं सुद्धा बजावून सांगितलेलं आहे।